राम राम सोयरे हो. सोयरे हो, आता वाजलेत बघा संध्याकाळचे 11:45 झालेत आणि मी आलो शेताकडं हायब्रिडीला पाणी लावायला. माझ्या पाठीमागाचे तुम्ही बघू शकता, हे होय ते हायब्रिड. आता संध्याकाळच्या बारीमध्ये मला हायब्रिडला पाणी लावावं लागते, काही करावं लागते. आता हायब्रिडीला पाणी द्यावंच लागते. जसं की तुम्हाला थान लागते त्याच पद्धतीचं आम्हाला पिकाला पाणी द्यावं लागते. तर संध्याकाळच्या 12 वाजता लाईट येते आणि सकाळी 8 वाजता जाते. तर मला या सरकारला सांगायचं आहे, हे कोणता नियम होय, कोणता कायदा होय आणि कोणता कानून होय? तुम्ही हे शेतकऱ्यालाच का असं लागू केल्या? संध्याकाळी 12 वाजता लाईट यायचा टाईम आहे, ज्या टाईमला लोक गाढ झोपीमध्ये राहतात, त्या टाईमला आम्हा शेतकऱ्याला शेतामध्ये यावं लागते आणि आमच्या पिकाला पाणी द्यावं लागते. देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते, 2026 मध्ये मी 12 तास दिवसाची लाईट लाईन देणार. कुठं गेलं तुमचं आश्वासन? आता मी असं बोलल्याच्या नंतर बरेचसे लोक म्हणतील की बाबा भिजव की गुन्हानं तू काय दुखाले. तर त्या लोकायला मला सांगायचं आहे, मी तर भिजवालोच आणि माझ्यासोबत तू म्हणालास तू सुद्धा शेतामध्येच भिजवालास, पण तू आहे ते चमचा होस आणि मी आहे ते शेतकरी हो. याच्यामध्ये शेतकऱ्याचं किती नुकसान आहे हे तुम्हाला काय सांगावं? इचू हाय, किडा हाय, कोल्हा हाय, वाघ हाय, डुक्कर हाय आणि आता एक नवीन एक प्राणी आला आहे अस्वल. अस्वलाची सुद्धा भीती आहे. एवढ्या प्राण्यांचं सगळा विचार करून घरी लेकरं बाळं सोडून शेताकडे येऊन आम्हाला भिजवावं लागते. आता उन्हाळा सुरू झाला आहे, एक मिनिटाचं पडते आम्हाला. 1 मिनिटसुद्धा पाणी व्यर्थ जायला जमणार. आत्ता जर पाणी व्यर्थ गेलं तर मग आमचं येणारं पीक वाळून जाते. म्हणून तुम्हाला सांगालो, प्रशासनाला हात जोडून नम्रतेची विनंती आहे, जसा तुमचा जीव आहे तसाच आमचा आहे. थोडा शेतकऱ्याचा विचार करा आणि आम्हाला आहे की नाही दिवसाची लाईट द्या. खरंच इतकी भीती वाटते की तुम्हाला काय सांगावं. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये दुगमुग राहतेच, पण कसं असते, आता काहींना विचार करावा लागतो, काही विचार करतात किंवा काही म्हणतात बा जाऊ द्या. पण खरंच शेतकऱ्याला गरज आहे दिवसाच्या लाईटची, तेवढी तुम्ही दिवसाची लाईट द्या. वारंवार सांगून जरी तुमच्या लक्षात येत नसेल तर खरंच गड्या तुम्हाला मानलं आम्ही. तुमच्या पद्धतीनं काय करायचं आहे ते करा. भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम.